पुण्यात हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर पोलिसांची धाड. महागडी दारू, अंमली पदार्थ आणि लाखोंची रोकड. पार्टी करणाऱ्यांमध्ये बड्या लोकांच्या घरातली मुलं. पुण्यातल्या लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका दुर्गम भागात असलेल्या फार्म हाऊसवर पोलिसांनी मध्यरात्री मोठी कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, महागडी दारू आणि लाखो रुपयांची रोकड आढळली आहे. या पार्टीत पुण्यातील आणि बाहेरील नामांकित असणाऱ्या कुटुंबामधील तरुण तरुणींचा समावेश असल्यानं संपूर्ण राज्यात एक खळबळ उडाली आहे. एका खबऱ्यानं दिलेल्या टीप नंतर मध्यरात्री पोलिसांनी ही सगळी कारवाई कशी केली, पार्टीच्या ठिकाणावर काय काय सापडलंय, सगळं सविस्तर समजून घेऊ. घडलं असं की लोणीकंद पोलिसांना एका गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. शनिवार रविवारच्या सुट्टीचा दिवस पाहून लोणीकंद भागात असलेल्या एका खासगी फार्म हाऊसवर हाय प्रोफाईल रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलंय आणि इथूनच पोलिसांनी धाड टाकण्याचं नियोजन सुरू केलं. पोलिसांनी लोकेशन माहीत करून घेतलं, वेळ ठरली आणि पोलीस कामाला लागलेत. मध्यरात्री 1 ते 2च्या दरम्यानची वेळ. पोलिसांनी आधी साध्या वेशात जाऊन खात्री केली आणि त्यानंतर अचानक संपूर्ण फार्म हाऊसला वेढा घातला आणि खात्री पटताच पोलिसांनी धाड टाकली. पोलीस आत शिरले तेव्हा कानठळ्या बसवणारे डीजेवरचे गाणे, लेझर लाईट्स आणि अंमली पदार्थांच्या नशेत तरुण तरुणी बेभान होऊन नाचत होते. पोलीस आल्याचं कळताच सगळे हबकले, पण पोलिसांनी सगळीकडून त्यांना घेरलेलं होतं. पोलिसांनी कारवाई करत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गोष्टी जप्त केल्यात आणि या पार्टीत उपस्थित असलेल्या जवळपास 40 ते 50हून अधिक तरुण तरुणींना ताब्यात घेतलंय. एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती, परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केलेली आहे. त्याच्यामध्ये काही इसम हे वयवर्ष 21च्या आतले असण्याची संभावना वाटते. आम्ही त्याची तपासणी करून घेत आहोत आणि या प्रकरणी हा व्हेन्यू ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असताना पुढे ही चालू आहे पार्टी, ह्याची त्यांना कल्पना असतानाही त्यांनी ती सुरू ठेवली आहे का, ह्याची पडताळणी सुरू आहे. ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे. त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता एक्साईजकडून आम्ही काढून घेत आहोत. सो हे विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियम भंग केले आहेत त्या दृष्टीने तपास चालू आहे. त्यामुळे BNSचे कलम 223, 270, 3-5 आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई चालू आहे. महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रेड विथ 131 प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. तंबाखूजन्य पदार्थ यामध्ये सापडलेले आहेत आणि पॉट्स पण सापडलेले आहे, शिशा पण सापडलेला आहे. सो त्या दृष्टीने आपला तपास पुढे सुरू आहे आणि आपल्याला NDPSची स्मॉल क्वांटिटी देखील या ठिकाणी मिळालेली आहे. पोलिसांनी या पार्टीतून कोकेन, MD आणि चरस सारखे महागडे ड्रग जप्त केलेत. विदेशी दारूचे शेकडो बॉक्स, हुक्का फ्लेवर्स आणि साऊंड सिस्टीमही जप्त केलंय. लाखो रुपयांची रोकड आणि महागड्या आलिशान गाड्या सुद्धा पोलिसांनी जप्त केल्यात. या पार्टीचे मुख्य आयोजक आणि फार्म हाऊस मालक यांच्यावर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची ससून रुग्णालयात रक्ताची तपासणी केली आहे, जेणेकरून कुणी ड्रग्ज घेतलंय हे पोलिसांना सिद्ध करता येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या पार्टीचं निमंत्रण सर्वसामान्यांना नव्हतं, तर सोशल मीडियावर सिक्रेट ग्रुप्स आणि कोडवर्डचा वापर करून फक्त खास लोकांनाच याचं लोकेशन पाठवलं गेलंय. पुण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या पथकानं स्पष्ट केलंय की पुण्यात तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी 0 टॉलरन्स पॉलिसी राबवली जाते. या प्रकरणातल्या मुख्य आरोपींवर NDPS ऍक्ट आणि कोटपा कायद्याअंतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आलेत. हे ड्रग्ज पुण्यात कुठून आलं, याचा मुख्य सप्लायर कोण आहे, याचा आता पोलीस शोध घेत आहेत. पुण्यातील कल्याणी नगर अपघातानंतर पब आणि पार्ट्यांवर कडक निर्बंध असतानाही शहराच्या वेशीवर म्हणजेच लोणीकंद भागात अशा प्रकारे रेव पार्टी सुरू असणं हा चिंतेचा विषय ठरतोय. त्यामुळे आता पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.